मॉर्निंग स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक लॅटिस, बॉडी सेंटर्ड लॅटिस अँड फेस सेंटर्ड लॅटिस आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण आज आता दॅट इज द प्रॉब्लेम्स आपण याच्यावरती स्टडी करणार आहे. हाऊ टू फाइंड आउट द फॉर्म्युला, नंबर ऑफ पार्टिकल्स अँड नंबर ऑफ युनिट सेल्स. ओके, तर ह्यामध्ये बघा हा फॉर्म्युला आपला काय सांगतोय बघा. हा प्रॉब्लेम्स the compound we made up of elements C and D crystallizes in FCC structure. Atoms of C are present at the corners of the cube and atoms of D are present at the faces of the cube. What is the formula of the compound? आता इथं FCC आहे त्यांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलं की FCC आपला स्ट्रक्चर आहे. FCC लॅटिस आहे आपला. ओके, त्या फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट लॅटिस मध्ये आपला आता एफसीसी मध्ये टोटल नंबर ऑफ एटम्स 4 असतात हे आपल्याला माहित आहे. आता इथं कॉर्नरला कुठला आयटम आहे आपला सी आयटम आहे ना. ऍट कॉर्नर आयटम सी आर प्रेझेंट. ओके, हे मग आता एफसीसी मध्ये लक्षात घ्या. एफसीसी मध्ये नंबर ऑफ एटम्स फॉर्म्युला आपला कसं आहे, कॉर्नरला काय आपला 8 कॉर्नर असतात ना. ओके, 8 कॉर्नर्स आहेत. 8 कॉर्नर्स प्लस आपले काय असणार 6 फेस. आता इथं फेसला कॉर्नरला कुठला आयटम प्रेझेंट आहे सी. कॉर्नरला सी आहे ना. कॉर्नरला कॉन्ट्रीब्युशन किती असतं आपलं, कॉर्नरला आयटम सी आहे. कॉर्नरला 180 कॉन्ट्रीब्युशन असतं. 180 इंटू सी झालं. आणि फेस सेंटरला आपले कोण आहे आपला डी आहे ना. फेसच्या सेंटरला 6. फेस सेंटरला कॉन्ट्रीब्युशन किती असतं हाफ असतं. फेसला कॉन्ट्रीब्युशन हाफ इंटू डी. ओके, आता हे किती झालं, हे 180 to 1 सी झालं ना. आणि हे आपलं डी आहे ना. त्यामुळे फॉर्म्युला काय झाला सीडी 3 झाला. बरं, नाही तर आपलं 1 आला ना, 1 सी आला आणि आपला इथं 3D आली ना. तर त्यामुळे फॉर्म्युला काय झाला सीडी 3. चल का D3 सी 1 फॉर्म्युला आपला काय झाला सीडी 3. ओके, सीडी 3 हा फॉर्म्युला झाला. लक्षात त्याने हे कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. बघा लक्ष याच्यामध्ये, the unit cell of metallic silver is FCC if radius of silver atom 144.4 picometer. Calculate age length of unit cell, column of silver atom and percentage of column occupied by unit cell and percentage of empty space. हे आपल्याला काढायचं. आता लक्षात घ्या FCC युनिट सेल दिला आहे. फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये एफसीसी युनिट सेल मध्ये एज लेंथ आणि रेडियस मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. ओके, ए इज इक्वल टू काय आपला 4r बाय रूट 2 आहे ना. हेच बरोबर आहे ना. ए इज इक्वल टू 4r बाय रूट 2 आपलं रिलेशन आहे. आता हेच आपण आणखी कसं लिहू, ए इज इक्वल टू ओके रिलेशन आपलं कसं आहे ए इज इक्वल टू 4r बाय रूट 2 म्हणजे हे आपलं काय येणार आहे परत आर इज इक्वल टू काय होणार आहे ए रूट 2 बाय 4. बरोबर आहे ना. आणखी दुसरं रिलेशन आपलं काय होतं आर इज इक्वल टू आणखी आपलं रिलेशन काय घेतलं आपण ए डिवाइड बाय 2 रूट 2. हे आपलं रिलेशन होते नाही लेंथ आणि रेडियस मध्ये. हे दोन रिलेशन आपल्याला. ओके, आर इज इक्वल टू ए बाय रूट 2 आणि दुसरं आपलं आहे ए इज इक्वल टू आपलं काय 4r बाय ए इज इक्वल टू आपलं काय ना 4r बाय रूट 2. ए इज इक्वल टू 4r बाय रूट 2. त्यानंतर आर इज इक्वल टू रूट 2 ए बाय 4. आता त्यामध्ये लक्षात घ्या की आपण आता सिम्प्लिफाय करायचं आहे. तुम्हाला विचारले काय एज लेंथ ऑफ युनिट सेल विचारले पहिल्यापासून. आता एज लेंथ तुम्हाला काढायचं. एज लेंथ आपल्याला काय ए इज इक्वल टू 4r बाय रूट 2 आहे ना. ह्यामध्ये तुम्ही फक्त व्हॅल्यू पुट करायचं. आता ह्यामध्ये तुम्हाला दिलेलं काय बघा रेडियस दिलंय. रेडियस ऑफ सिल्वर आयटम दिलेलं आहे
144 पिकोमीटर जे r ची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिलेली आहे. डायरेक्ट तुम्ही ह्या फॉर्मॅट व्हॅल्यू पुट करू शकता सर. तर काय येणार मग रेडियस काय दिलेला आहे r ची व्हॅल्यू आपली 144.4 पिकोमीटर. पिकोमीटरचं कन्व्हर्शन आता 1 पिकोमीटर मध्ये 10⁻12 मीटर असतं ना, त्यामुळे हे काय ना 144.4 into 10⁻12 मीटर झाले. ओके, आता मीटरचं सेंटीमीटर करायचं. 1 सेंटीमीटर मध्ये 1 मीटर मध्ये 10⁻2 सेंटीमीटर बरोबर आहे. 10⁻2 केले की परत हे काय आलं 144.4 into 10⁻10 सेंटीमीटर झालं. 10⁻10 सेंटीमीटर. ओके, ही व्हॅल्यू आपण आता इकडे पुढे करणार. रेडियस तर लक्षात घ्या 4 into रेडियस 10⁻10 ओके सेंटीमीटर 4 into 144.4 into 10⁻10 divided by √2. ओके, ची √2 ची व्हॅल्यू आपण जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला आन्सर याचं जे मिळणार आहे ते 4.085 into 10⁻8 ओके सेंटीमीटर ही आपली एज लेंथ येणार आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर सेकंड आपल्याला इथं फाइंड आउट करायचं की एज लेंथ ए झाली आपली. आता एज लेंथ आपण ते कॅल्क्युलेट केलं आहे बरोबर आहे. त्यानंतर सेकंड आपल्याला काय करायचं याच्यामध्ये एज लेंथ नंतर कॉलम ऑफ एजी आयटम काढायचं. आता कॉलम सिल्वर आयटम एका आयटमचं कॉलम आपल्याला काढायचं तर आयटम आपण स्पियरच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करतो. त्यामुळे कॉलम ऑफ स्पियर काय असतं आपलं 4/3 πr3. त्यामुळे कॉलम ऑफ एजी आयटम आयटम आपण स्पियरच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करतो. त्यामुळे हे काय आलं 4/3 πr3 झालं. 4/3 πr3. आता व्हॅल्यू पुट करा. रेडियस तर माहिती आहे into पाय आपला 3.142 r3 ची व्हॅल्यू 144.4 into 10⁻10 इट्स तो काहीचा क्यूब आहे. आता की आपण सिम्प्लिफाय केलं की आपल्याला आन्सर जे मिळणार आहे 1.261 into 10⁻20 सेंटीमीटर क्यूब. ओके, हे तुम्हाला काय मिळेल कॉलम ऑफ एजी आयटम मिळेल. ओके, त्यानंतर पुढचा आपल्याला काढायचा पर्सेंटेज ऑफ कॉलम ऑक्युपाइड बाय सिल्वर आयटम. तर पर्सेंटेज ऑफ कॉलम ऑक्युपाइड कसं काढणार आहे आपण सिल्वर मध्ये आपले टोटल आपले 4 आयटम असतात ना एफसीसी मध्ये. ओके, 3 एफसीसी 4 एजी आयटम्स ऑफ प्रेझेंट 4 एजी आयटम असतात. आता पण एका आयटमचं कॉलम इथं फाइंड आउट केलं तर आपल्याला इथं पर्सेंटेज ऑफ कॉलम ऑफ इव्हेंट सेल एका इव्हेंट सेल मध्ये 4 सिल्वरचे आयटम आपले प्रेझेंट असतात. त्यामुळे आपल्याला 4 आयटमचं कॉलम काढायचं आहे. 4 आयटमचं कॉलम आपले कसं येणार बघा कॉलम ऑक्युपाइड बाय 4 आयटम्स. ओके, कॉलम ऑक्युपाइड बाय 4 आयटम्स आणि त्यानंतर टोटल कॉलम ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आता हे 4 आयटमने ऑक्युपाय केलेलं कॉलम पर्सेंटेज पॅकिंग आपल्याला काढायचं आहे. पर्सेंटेज ऑफ कॉलम ऑफ इव्हेंट सेल. पर्सेंटेज ऑफ कॉलम ऑफ इव्हेंट सेल आपला फॉर्म्युला काय डायरेक्ट टोटल कॉलम ऑक्युपाइड बाय आयटम्स इन युनिट सेल डिवाइड बाय टोटल कॉलम ऑफ इव्हेंट सेल इनटू 100 करायचं आहे. तर हे काय नाव आहे पर्सेंटेज पॅकिंग इफिशियन्सी काढायची तुम्हाला पर्सेंटेज कॉलम मध्ये. पर्सेंटेज पॅकिंग ऑफ पर्सेंटेज कॉलम is equal to column occupied by total column occupied by okay total column occupied by AC atom in unit cell divided by total volume of unit cell.
टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू इकडे काय येणार आपलं 100 तो का इंटू 100 करणार आपण. आता मग टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय युनिट सेल आपल्याला काढायचं असेल तर आपण आता हे कसं काढणार बघा. एफसीसी मध्ये 4 आयटम्स आहेत. एका आयटमने ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम किती आपलं 1.261 into 10⁻23 आपण काढलेलं आहे. तर 4 आयटमने ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय सिल्वर आयटम इन युनिट सेल असणार. ते आपलं किती येणार आपण आता हे बघूया. आता 4 इंटू हे काय येणार 1.261 into 10⁻23 बरोबर आहे. ते आपलं येणार पुढे एका आयटमने ऑक्युपाय केलेलं एवढा तर 4 आयटमने ऑक्युपाय केलेलं किती येणार 4 into 1.261 into 10⁻23 तर डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपलं काय असतं A क्यूब असतं ना. ओके टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपलं A क्यूब असतं. मग A क्यूब ची व्हॅल्यू किती आपली एज लेंथ आपण काढल्या इथं. एज लेंथ किती काढले 4.08 into 10⁻8 काढलेली आपण. ती A क्यूब ची व्हॅल्यू आपण इथे हे घेणार. A क्यूब म्हणजे काय असणार आपला हे A क्यूब ची व्हॅल्यू इथे घ्या. इथं मी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इथं ब्रॅकेट मध्ये टाकतो. ते परत स्टेप वाढवायला ती A क्यूब आहे बरोबर आहे. एज लेंथ A क्यूब. आता A क्यूब ची व्हॅल्यू ला हे तर मिळाला एज लेंथ 4.085 into 10⁻8 ह्याचा क्यूब करायचं आणि हे टोटल आपलं सगळं सिम्प्लिफाय केलं की आपल्याला पर्सेंटेज पॅकिंगचे मिळणार आहे. ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ते तिथे एफसीसी मध्ये 74% पॅकिंग येत असतं इंटू इथं 100 आहे इंटू 74%. तर 74% पॅकिंग येत असेल तर आपले एम्प्टी स्पेस किंवा व्हाईट किती असणार आहे 26%. ओके एम्प्टी स्पेस ऑफ व्हाईट्स ओके 100 - 74 हे आपलं 26% हे आपले फाईट्स किंवा एम्प्टी स्पेस येणार आहे. ओके यासाठी ना प्रॉब्लेम असेल आपल्याला लक्षात आहे. कंपाउंड आता इथं फॉर्म करायचं क्वेश्चन काय तर कंपाउंड इज फॉर्म्ड बाय 2 एलिमेंट्स A and B. Atom of element B form a CCP structure and atom of A occupies 1/3 of tetrahedral whites. What is the formula of the compound? Compound चा फॉर्म्युला काढायचा. आता लक्षात घ्या तुम्हाला जनरल हे माहित पाहिजे कुठलाही क्रिस्टलचं पॅकिंग होत असताना जे आपले फाईट्स तयार होतात त्यामध्ये n नंबर ऑफ क्लोज पॅक्ड स्पियर्स असतील. n नंबर ऑफ स्पियर असतील क्लोज पॅक्ड स्पियर n नंबर ऑफ क्लोज पॅक्ड स्पियर असतील तर टेट्राहेड्रल व्हाईट्स हे 2n असतात. जेवढे क्लोज पॅक्ड स्पियर असतात n नंबर ऑफ स्पियर असतील तर टेट्राहेड्रल व्हाईट्स 2n म्हणजे जेवढे क्लोज पॅक्ड स्पियर्स आहेत त्याच्या डबल टेट्राहेड्रल व्हाईट्स आणि ऑक्टेहेड्रल व्हाईट्स n एवढे असतात. ऑक्टेहेड्रल व्हाईट्स आपले n एवढे असतात. n म्हणजे जेवढे आपले क्लोज पॅक्ड स्पियर्स आहेत तेवढेच ऑक्टेहेड्रल व्हाईट्स तयार होतात आणि टेट्राहेड्रल व्हाईट डबल होतात. म्हणजे ऑक्टेहेड्रल व्हाईटच्या डबल टेट्राहेड्रल व्हाईट्स प्रेझेंट असतात आणि टेट्राहेड्रल व्हाईट्स ऑक्टेहेड्रलच्या कसे असतात ते डबल असतात आणि ऑक्टेहेड्रल व्हाईट टेट्राहेड्रलच्या हाफ असतात. आता इथं बघा त्यामध्ये आपल्याला आता कंपाउंड फॉर्म करायचं आहे तर कसं होणार आहे बघा. कंपाउंड फॉर्म होत आहे 2 एलिमेंट पासून A आणि B. आता CCP स्ट्रक्चर असेल तुमचं HCP असेल किंवा FCC स्ट्रक्चर आहे तर त्याच्यात काय दिलेलं आहे ऍटम ऑफ एलिमेंट B फॉर्म CCP स्ट्रक्चर. ते क्यूबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर आहे आपलं. क्यूबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर आपलं कसं तयार होतं पॅकिंग ऑफ सॉलिड मध्ये आपण बघितलेलं आहे. क्यूबिक क्लोज पॅकिंग आपलं प्लेसिंग थर्ड हेक्सागोनल लेयर्स टू कव्हर टू कव्हर काय ऑक्टेहेड्रल व्हाईट्स. ऑक्टेहेड्रल व्हाईट्स इथे कव्हर केलं जात होतं. आता आपल्या इथं CCP HCP FCC स्ट्रक्चर मध्ये लक्षात घ्या जर टेट्राहेड्रल व्हाईट्स 2n असतील तर ऑक्टेहेड्रल व्हाईट्स n असतात. हे लक्षात घ्या. हे म्हणजे एक टेट्राहेड्रल व्हाईट्स असेल तर एक टेट्राहेड्रल व्हाईट्स तर हाफ ऑक्टेहेड्रल व्हाईट्स किंवा
आपले दोन टेट्राहेड्रल व्हाइट्स तर एक ऑक्टेहेड्रल व्हाइट्स कधी असणार. आता यामध्ये आपल्याला कॅटायन टू अनायन रेशिओ लक्षात घ्यायचा आहे. टेट्राहेड्रल व्हाइट्स आणि ऑक्टेहेड्रल व्हाइट्स. आता टेट्राहेड्रल व्हाइट्स हा कॅटायन हा टेट्राहेड्रल व्हाइट्स ऑक्युपाय करतो. कॅटायनची साईज कमी असते. कॅटायन टेट्राहेड्रल व्हाइट्स ऑक्युपाय करतो आणि अनायन हा ऑक्टेहेड्रल व्हाइट्स ऑक्युपाय करतो. अनायनची साईज आपली जास्त असते. तर कॅटायन टू अनायन रेशिओ दोन एलिमेंट्स आहेत आपल्या लक्षात घ्या. त्यामध्ये आता टेट्राहेड्रल व्हाइट्स आणि ऑक्टेहेड्रल व्हाइट्स कॅटायन टू अनायन. ओके, त्यामध्ये आता एलिमेंट बी atoms of element B form a CCP structure. Atoms of A occupy 1/3 of tetrahedral व्हाइट्स. A atom tetrahedral व्हाइट्स 1/3 occupy करणार. कॅटायन मध्ये कोण असणार आहे आपला tetrahedral व्हाइट्स इकडे असणार आहे. इकडे आपला एटम जो असणार आहे तो A असणार आहे. कॅटायन A occupies 1/3 of tetrahedral व्हाइट्स. आणि इकडे लक्षात घ्या त्यामध्ये दोन एलिमेंट आहेत आपले कुठले ए आणि बी. हे दोन एलिमेंट्स आहेत. एक ए एलिमेंट आहे एक बी एलिमेंट आहे. तर त्यामध्ये आपलं ए काय करतोय टेट्राहेड्रल व्हाइट्सचा 1/3 स्पेस ऑक्युपाय करतोय. आता इथं लक्षात घ्या कॅटायन ए आणि बी. आता त्यामध्ये काय असणार आहे टेट्राहेड्रल व्हाइट्स मध्ये कोण असणार आहे आपला एलिमेंट बी असणार आहे आणि इकडे अनायन मध्ये कोण असणार आहे ए असणार आहे. लक्षात का एटम ए ऑक्युपाय 1/3 ऑफ टेट्राहेड्रल व्हाइट्स. तुम्हाला काय सांगितलं कॅटायन मध्ये कोण असतो टेट्राहेड्रल व्हाइट्स असतात आणि अनायन मध्ये कोण असतात ऑक्टेहेड्रल व्हाइट्स. समज का ठीक आहे. ऑक्टेहेड्रल व्हाइट्स मध्ये अनायन असतो टेट्राहेड्रल व्हाइट्स मध्ये कॅटायन असतो. ठीक आहे. आता कॅटायन बी असतील इथं मी सेपरेट लिहितो नाही. कॅटायन मध्ये कोण असणार आहे टेट्राहेड्रल व्हाइट्स आणि इकडे कोण असणार आहे ऑक्टेहेड्रल व्हाइट्स मध्ये कोण असणार आहे अनायन असणार. ओके. आता आपल्याला इथं बी एटम ऑफ एलिमेंट बी फॉर्म सीसीपी स्ट्रक्चर करणार आहे. ए एटम 1/3 टेट्राहेड्रल व्हाइट ऑक्युपाय करणार आहे. म्हणजे टेट्राहेड्रल व्हाइटचा 1/3 ए ऑक्युपाय पोझिशन ऑक्युपाय करणार आहे. म्हणजे ए आपला अनायन असणार आहे. सर काय इथे ए असणार आहे आणि इथं आपला टेट्राहेड्रल व्हाइट्स आपले किती असणार आहे 2 असणार आहे. त्यामुळे बी एटम इथं 2 असणार आहे. आता इथं ए एटम टेट्राहेड्रल व्हाइटचा 1/3 म्हणजे हिचा 1/3 ना तर का हिचा 1/3 ऑक्युपाय करणार आहे. आता हे कसं होतं आपलं बघा त्यामध्ये 2b2s2 झालं नाही 2s2 काय झालं हे 1/3 बरोबर आहे. बी ह्या साईडला आलं 2 ह्या साईडला आपलं गेलं तर का तर आपलं हे काय ना 8 झालं ना 2 ह्या साईडला. तर आपलं हे काय ना हे आपलं बी किती आले 3 आले ना. बी आपले 3 आले ए किती आले 2 आले. त्यामुळे फॉर्म्युला काय झाला आपला A2B3 झाला. तर तो फॉर्म्युला ए आपले 2 आले ना तर काय बी किती आले आपले 3 आले. तसं ते नाही A2B3 आपला फॉर्म्युलाचा फॉर्म झाला सारखा. ठीक आहे 2/3. ओके. नाहीतर हे असं करू शकता तुम्ही परत बघा हे दोन पद्धतीने आपण इथं सॉल्व्ह करू शकतो. हे टेट्राहेड्रल व्हाइट्स मध्ये 2b झाले की आपले काय आपले 1/3 ए समजा जर बी चा 1/3 आपला हा ऑक्युपाय करतो ना ऑक्टेहेड्रल व्हाइट्स टेट्राहेड्रल व्हाइट्सचा 1/3 ए ऑक्युपाय करत असतो आपण. ओके. त्यामुळे आता तो हे आपलं थोडक्यात कसं होणार आहे आपला हा एक असेल तर हा किती असणार आपला 1/3 असणार आहे 1/3 H2B. ओके. म्हणजे थोडक्यात हे आपल्याला कसं लिहिता येईल बघा 2/3 हा इकडे का हा इकडे आला तर काय होणार आहे 3 त्याला डिवाइड होईल ना 2/3b. इकडे काय असणार आहे हा ए आहे ना आपला तर आपलं हे कसं होईल बघा इथं हा 1b इकडे ऍज इट इज राहील त्याच्या 1/3 म्हणजे हे काय होणार हा 3 इकडे गेला तर ह्या साईडला काय राहिलं 2 आणि इकडे 3 ना 3 ह्या साईडला नाही. आपला आता इथं कोण आहे हे आपण इथं ए एटम येणार आहे इथं आपला कुठला येणार आहे
पी आयटम येणार A2B3 चं फॉर्मेशन आपल्या इथं होणार आहे A2B3 ते फॉर्म्युला आपला येणार आहे A2B3 लक्षात का A2B3 फॉर्म्युला आहे लक्षात आहे ओके रेशो ऑफ आयटम्स ऑफ A and B आहे त्यामध्ये काय असणार आहे 2/3 B असणार आहे हा 1 B असणार आहे ओके हा 3 ह्या साइडला गेला 2 ह्या साइडला आला आपल्या इथं A 2 झाले B आपला 3 झाले लक्षात प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं नायोबियम फॉर्मस BCC स्ट्रक्चर बॉडी स्टँडर्ड क्यूबिक लॅटिक डेन्सिटी ऑफ नायोबियम दिला आहे 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इज लेंथ आपल्याला दिला आहे 330.6 picometer. How many atoms and unit cells are present in 0.5 gram of niobium? आता तुम्हाला इथं how many atoms and unit cell in 0.5 gram of niobium म्हणजे x ग्रॅम मेटल मध्ये किती atoms आहेत आणि unit cells आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. ह्याचे फॉर्म्युला आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आता इथं बघा x ची व्हॅल्यू x मध्ये काय असणार आपला मास ऑफ मेटल तर का ह्याची व्हॅल्यू दिली आहे मास ऑफ मेटल x हा तुम्हाला दिला आहे 0.5 ग्रॅम त्यानंतर एज लेंथ इथे तुम्हाला दिला आहे एज लेंथ ए ची व्हॅल्यू 330.6 पिकोमीटर दिला आहे ओके त्या पिकोमीटरचं कन्वर्जन फक्त सेंटीमीटर मध्ये करून ठेवावं लागेल तर हे कसं होणार 330.6 into 10⁻12 मीटर मीटरचा परत सेंटीमीटरचा 10⁻10 सेंटीमीटर ही एज लेंथ आहे त्यानंतर तुम्हाला डेन्सिटी दिला आहे डेन्सिटी रो ही व्हॅल्यू दिला आहे 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ही रो मध्ये डेन्सिटी दिला आहे त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघा ह्यामध्ये एज लेंथ ची व्हॅल्यू तर दिलेलीच आहे आता नायोबियम आपला बीसीसी स्ट्रक्चर फॉर्म करणार तर आता इथे बघा बीसीसी मध्ये नंबर ऑफ एटम्स किती असणार आहेत बीसीसी मध्ये 2 एटम असणार ना आता 2 एटम्स किंवा 2 पार्टिकल मध्ये असणार तर सुरुवातीला तुम्हाला इथे फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ एटम्स हे नंबर ऑफ एटम्स इन हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ एटम्स ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन x ग्रॅम ऑफ मेटल x ग्रॅम ऑफ मेटलचं वेट दिलं आहे किती 0.5 ग्रॅम दिलं आहे हे काय येणार बघा number of atoms in 0.5 gram of metal gram niobium हा फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे काय आपला xn डिवाइड बाय रो a क्यूब हा आपला फॉर्म्युला आहे x ची व्हॅल्यू तर आपल्याला दिलेली आहे 0.5 into n n ची व्हॅल्यू आपली 2 आहे बीसीसी साठी डेन्सिटी दिला आहे 8.55 into कॉलम a क्यूब एज लेंथ दिला आहे 330.6 into 10⁻10 ओके इथं आपला क्यूब येणार इथं क्यूब आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं हे सिम्प्लिफाय केल्यावरती तुम्हाला याचं आन्सर मिळणार आहे 3.25 into 10⁻21 हे ह्याच्यात हे येणार आहे ओके हे नंबर ऑफ आयटम्स त्यानंतर नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्रॅम मेटल नंबर ऑफ युनिट सेल इन 0.5 ग्रॅम नायोबियम दिस x ग्रॅम मेटलचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे ते काय फक्त x बाय रो क्यूब हे युनिट सेल x बाय रो क्यूब फॉर्म्युला आपला झाले का आपले फॉर्म्युले झाले ओके त्यानंतर बघा व्हॅल्यू प्रोडक्ट करा मग आता x ची व्हॅल्यू आपली किती आहे 0.5 आहे डिवाइड बाय रो क्यूब रो म्हणजे आपली काय डेन्सिटी आहे ते 0.5 नंबर ऑफ युनिट सेल इन 0.5 ग्रॅम ऑफ नायोबियम ओके x बाय रो क्यूब इथे आपलं बघा 8.55 into एज लेंथ किती आहे 330.6
इंटू 10⁻⁻10 याचा क्यूब करणार आहे. तर हिचं जे आन्सर आपल्याला मिळणार आहे हे आन्सर आपल्याला येणार आहे बघा ह्याच्यामध्ये ते आहे 1.62 इंटू 10⁻21. एवढे आपले युनिट सेल असणार पुढे युनिट सेल आणि ते ॲटम्स. ओके तर तिला फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन आहे बघा याच्यामध्ये कंपाउंड फॉर्म्ड HCP स्ट्रक्चर. व्हॉट इज द नंबर ऑफ ऑक्टेट्राहेड्राइड्स अँड टेट्राहेड्राइड्स अँड टोटल फॉर्म्ड इन 0.4 मोल ऑफ इट. आपल्याला मोल दिले 0.4 मोल. ओके आता मोल्स मध्ये ऍटम किती असतात हे आपल्याला बघायला पाहिजे. 0.4 मोल नंबर ऑफ ऍटम्स आपल्याला काढायचे. आता मोल तुम्हाला ऍटम काढायचे तर कसं काढणार तुम्ही मोल दिले तर ऍटम काढायचं. मोल्सला आपण काय करणार आहे अवोगॅड्रो नंबरला मल्टिप्लाय करणार ना तेवढे ऍटम मिळणार. मोल्सला अवोगॅड्रो नंबरला मल्टिप्लाय करा. नंबर ऑफ ऍटम्स ओके इज इक्वल टू मोल्स इनटू अवोगॅड्रो नंबर. अवोगॅड्रो नंबर n. आता मोल्स आपले किती दिले 0.4 मोल. ओके इनटू अवोगॅड्रो नंबर 6.022 into 10⁻20. एवढे आपले आयटम्स आहेत. हे केल्यावरती आपल्याला इकडे बघा 2.4098 into 10⁻20 बरोबर. ओके एवढे येतात 10⁻20. त्यानंतर एवढे आपले आयटम आले. आता तुम्हाला मी सांगितलंय जेवढे ऍटम असतात किंवा जेवढे स्फिअर असतात तेवढे ऑक्टेट्राहेड्राइड असतात आणि त्याच्या डबल टेट्राहेड्राइड असतात. आता मग ऍटम किती आले 2.4098 into 10⁻20 एवढेच असतात ऑक्टेट्राहेड्राइड्स. जेवढे ऍटम तेवढे ऑक्टेट्राहेड्राइड्स. ते ऑक्टेट्राहेड्राइड्स इज इक्वल टू नंबर ऑफ ऍटम्स. नंबर ऑफ ऍटम्स ओके नंबर ऑफ ऍटम्स एवढे असतात. नंबर ऑफ आयटम्स किती आले आपले 2.4098 into 10⁻20 एवढे आपले ऑक्टेट्राहेड्राइड्स आहेत. आता ऑक्टेट्राहेड्राइडच्या डबल काय असतात टेट्राहेड्राइड्स असतात. टेट्राहेड्राइड्स ओके टेट्राहेड्राइड्स आपले काय असतात 2 into number of atoms 2 into 2.4098 into 10⁻20. ओके याचं जे आन्सर आपल्याला मिळणार आहे 4.818 into 10⁻20 एवढे आपले टेट्राहेड्राइड्स आले. आणि आपल्याला परत विचारले त्यांनी टोटल विचारले. टोटल मध्ये टेट्राहेड्राइड्स आणि ऑक्टेट्राहेड्राइड्सची सम करायची. टोटल प्लस टेट्राहेड्राइड्स. ऑक्टेट्राहेड्स प्लस टेट्राहेड्राइड्स. ऑक्टेट्राहेड्राइड्स ला 2.4098 into 10⁻23 प्लस 4.818 into 10⁻20. ओके ते आपण करणार आहे. ते यांची ऍडिशन केल्यावरती 7.227. आता हा 10⁻23 आपला कॉमन येणार तर का ठीक आहे ना into 10⁻20 एवढे आपले टोटल आले. चला शक्तीने ही प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह करायचा. ओके लक्षात का नेक्स्ट पॉइंट बघा आता क्रिटिकल डिफेक्ट्स और इम्परफेक्शंस.
क्रिस्टल डिफेक्ट ऑफ इम्परफेक्शन कधी म्हणतो आपण असं, एखादा क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म होत असताना अरेंजमेंट लॅटिस पॉइंटला जी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची आपली अरेंजमेंट होत असते, ती अरेंजमेंट मिस झाली असेल तर त्या ठिकाणी डिफेक्ट्स किंवा इरेग्युलरिटी अराइज होत असते लक्षात घ्या. कुठलाही नॅचरली ऑकरिंग क्रिस्टल 100% हा प्युअर असत नाही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये इम्परफेक्शन किंवा डिफेक्ट प्रेझेंट असतात. जर क्रिस्टल फॉर्मेशनचा रेट जर स्लो असेल तर डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन एकदम कमी असतात. क्रिस्टल फॉर्मेशनचा रेट एकदम जास्त असेल तर डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन आपल्या तिथं तयार होत असतात. आणि त्यानंतर जर ऍब्सोल्यूट टेम्परेचरला ऍब्सोल्यूट 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जर क्रिस्टल फॉर्म होत असेल तर तो सबस्टन्स प्युअर असतो. त्याच्यामध्ये कुठलेही इम्परफेक्शन किंवा डिफेक्ट ऑब्झर्व होत नाही. ओके, आता मग तुम्हाला लक्षात घ्या, क्रिस्टल आपल्या लॅटिस पॉइंट वरती बेसिस अरेंज होत असतात हे तुम्हाला मी सांगितलं. त्याचवेळी आपला क्रिस्टल लॅटिस तयार होतो. हे आपले पॉइंट आहे. त्या लॅटिस पॉइंटला काय होतं, हे बेसिस मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपले असे अरेंज होत जातात ना. आता हे असे अरेंज होत असताना एखादा पॉइंट कुठला तर लॅटिस पॉइंटला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अरेंज व्हायचं मिस होत असतं. चल का, ओके, हा मिस होत असतो लक्षात घ्यायचा. असा हा मिस झाला, जिथं मिस होणार आहे तिथं आपलं काय होत असतो, डिफेक्ट ऑब्झर्व होतो. आपल्याला दिसायला वरनं क्रिस्टल तो परफेक्ट आहे असं वाटतोय, परंतु आतमध्ये त्याच्या इम्परफेक्शन किंवा डिफेक्ट प्रेझेंट असतात. ओके, असे इरेग्युलरिटी येत असते अरेंजमेंट ऑफ लॅटिस पॉइंट्स. समजा लॅटिस पॉइंटच्या अरेंजमेंट वरती काय असतं, ते इरेग्युलरिटी अरेंज होत असते. त्याला आपण डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन म्हणत असतो. जेवढा क्रिस्टल फॉर्मेशनचा रेट जास्त आहे तेवढे फास्ट कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल लॅटिस पॉइंटला अरेंज व्हायला बघणार. जेवढ्या फास्ट अरेंज व्हायला बघणार तेवढे इरेग्युलरिटी अरेंज होणार आहे. आणि जेवढा क्रिस्टल फॉर्मेशनचा रेट स्लो असणार आहे तेवढं इरेग्युलरिटी किंवा डिफेक्ट कमी होत आहे. आणि जर 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला क्रिस्टल फॉर्मेशन होत असेल तर सगळे लॅटिस पॉइंट किंवा लॅटिस रो आपले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अरेंज करतील. ओके, त्यामुळे कुठलाही डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन तिथं ऑब्झर्व होणार नाही. ओके, आता क्रिस्टल फॉर्मेशनच्या वेळी जे लॅटिस पॉइंटला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मिस झाल्यामुळे जे डिफेक्ट तयार होतात, जे इरेग्युलरिटी तयार होत असते त्याला आपण डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन असं म्हणत असतो. ओके, त्यामुळे डिफेक्ट ऑफ इम्परफेक्शन म्हणजे काय असतं लक्षात घ्या, इरेग्युलरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ constituent particles. Okay, irregularities in the arrangement of constituent particle of a solid crystal. Okay, is called defect or imperfections. Okay, ह्यालाच आपण defect किंवा imperfections असं म्हणतो. Okay, is called defect or imperfections. Okay, लक्षात आहे ना. एखाद्या सॉलिड क्रिस्टल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स लॅटिस पॉइंटला मिस होतात, इरेग्युलरिटी येत असते. सो त्या इरेग्युलरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑफ द सॉलिड क्रिस्टल ला आपण डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन असं म्हणत असतो. आता ही डिफेक्ट और इम्परफेक्शनचे टोटल आपले 3 टाइप्स आहेत. ओके, इट इज क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. 3 टाइप मध्ये आपण याचं क्लासिफिकेशन करतो लक्षात घ्या. 3 टाइप्स मध्ये तर कुठले 3 टाइप्स आहेत बघा याच्यामध्ये. इरेग्युलरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ लॅटिस पॉइंट. ओके, ते आपल्या इथे डिफेक्ट आरायचं झालं लक्षात घ्या, इम्परफेक्शनचा डिफेक्ट असं. ओके, इथे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल नाही सगळे. 3 टाइप्स आहेत. कुठले 3 टाइप्स आपल्या याच्यामध्ये, कुठले 3 टाइप्स असणार आहेत बघा याच्यामध्ये. कुठले डिफेक्टचे 3 मेथड्स आहेत. पहिला याच्यात आहे तो पॉइंट डिफेक्ट. सेकंड आहे तो आपला लाइन डिफेक्ट. थर्ड आहे तो आपला प्लेन डिफेक्ट. हे 3 मेन टाइप्स आहेत डिफेक्ट ऑफ इम्परफेक्शन्स. आता इथं
पॉइंट डिपेंड मध्ये काय असतो, आपण ह्या टॉपिक मध्ये फक्त पॉइंट डिपेंड स्टडी करणार. पॉइंट डिपेंड मध्ये क्रिस्टल फॉर्म होत असताना लॅटिस पॉइंटला कुठल्या तरी एखाद्या लॅटिस पॉइंटला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मिस होत असतो, त्याला काय म्हणायचं, पॉइंट डिपेंड. इथला पॉइंटला मिस झालेला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, ठीक, पॉइंट डिपेंड म्हणायचं. आणि लाईन डिपेंड, लाईन डिपेंड मध्ये क्रिस्टल फॉर्मेशन मध्ये असे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असे लाईन मध्ये अरेंज होत असताना एखादी कंप्लीट लाईनच आतमध्ये मिस झालेली दिसते. लक्षात आपल्याला वाटते परफेक्ट क्रिस्टल आहे, परंतु एखादी लाईनच कंप्लीट मिस झाली असते. लक्षात घ्यायचं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल सगळं कंप्लीट लाईनच मिस झाले असते. ते रो ऑफ लॅटिस पॉइंट वरती असणारे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल टोटल मिस झाले असतात, त्यावेळी लाईन डिपेंड तयार होत असते. आणि प्लेन डिपेंड मध्ये त्या प्लेन मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कसे असतात, ओके, कमी असतात प्लेन डिपेंड मध्ये. आता फक्त आपण ह्या टॉपिक मध्ये पॉइंट डिपेंड इन डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. आता पॉइंट डिपेंड मध्ये आपले तीन मेजर टाइप्स आहेत. पॉइंट डिपेंड साठी कुठले कुठले तीन टाइप्स आहेत ते आपण आता बनवणार आहे. पॉइंट डिपेंडला बघा इथं पॉइंट डिपेंडला कसं येणार, पॉइंट डिपेंड मध्ये लक्षात घ्या तीन टाइप्स आहेत. कुठले कुठले तीन टाइप्स आहेत पॉइंट डिपेंडचे बघा. पहिला आहे याच्यामध्ये स्टॅच्योमेट्रिक डिपेंड. पहिला आहे तो आपला स्टॅच्योमेट्रिक डिपेंड आहे. स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिपेंड. नेक्स्ट इम्प्युरिटी डिपेंड. स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिपेंड. सेकंड impurity defect, and third आहे याच्यामध्ये नॉन स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. नॉन स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट हे तीन मेन टाइप्स आहेत. ओके, डिफेक्ट मध्ये पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट तीन आहेत. त्यातला फक्त पॉइंट डिफेक्ट आपण घेणार आहे. पॉइंट डिफेक्ट मध्ये तीन टाइप्स आहेत. कुठले, स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. हे तीन टाइप्स याच्यामध्ये आपले प्रेझेंट आहेत. आता पॉइंट डिफेक्ट मध्ये काय होत असतं, इरेग्युलॅरिटी प्रोड्यूस्ड इन द अरेंजमेंट ऑफ बेसिस ऍट लॅटिस पॉइंट. म्हणजे आपला ही लॅटिस पॉइंट आपल्या इथं असे असणार आहे. त्या लॅटिस पॉइंटला आपल्या बेसिस मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, त्यांना आपण बेसिस असं म्हणतो, ते असे अरेंज होत असताना कुठला तर एक बेसिस आपला मिस झाला असेल तर, ओके, एखादा बेसिस आपला मिस झाला असेल इथं, तो का इरेग्युलॅरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ बेसिस, इरेग्युलॅरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ बेसिस ऍट लॅटिस पॉइंट. ओके, ऍट लॅटिस पॉइंट इज क्रिस्टलाइन सॉलिड. राईट, पॉइंट डिफेक्ट मध्ये काय होत असतं, irregularities in the arrangement of basis at lattice point in crystalline solid. ओके, एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये लॅटिस पॉइंटला बेसिस मिस झाला असतो, इरेग्युलरिटी आली असते, एखादा बेसिस मिस झाला असतो याच्यामध्ये, त्याला आपण काय म्हणणार आहे, इरेग्युलरिटी प्रोड्यूस्ड इन द अरेंजमेंट ऑफ बेसिस ऍट लॅटिस पॉइंट इन क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड पॉइंट डिफेक्ट. याचे आपले तीन टाइप्स आहेत, स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. तर पहिला आपण याच्यामध्ये बघणार आहे स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. फर्स्ट याच्यामध्ये स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. तर स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये काय येणार आहे बघ, स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये स्टॅच्योमेट्री मेंटेन केली असते सध्या, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्स मध्ये असतात. ओके, इन स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, ओके, इक्वल नंबर ऑफ एटम्स आर प्रेझेंट, इक्वल नंबर ऑफ एटम्स
Okay, equal number of atoms of equal number of cations and anions. Equal number of cation and anions are present. Equal number of cations and anions. Fifth रेशो असतो. Equal number of cations and anions are present. कॅटायन आणि anions नंबर इक्वल असतो म्हणजे स्टॅच्यूमेट्री मेंटेन झालं असतं. म्हणजे आता कॅटायन मध्ये कुठला आपला पॉझिटिव्ह चार्ज असताना आयन कॅटायन, निगेटिव्ह चार्ज असताना anion. पण NaCl आहे. NaCl मध्ये कसं असेल Na प्लस एक असतो Cl मायनस असतो. तर स्टॅच्यूमेट्री मेंटेन झाले त्या क्रिस्टल मध्ये. ओके, NaCl. आता हा जो स्टॅच्यूमेट्रिक पॉइंट डिपेंड आहे, स्टॅच्यूमेट्री तर मेंटेन केलं ते इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि anion आपले प्रेझेंट असतात. ह्या स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट्स आहेत आपले, परत आपले टाइप्स आहेत, परत 4 टाइप्स आहेत हे स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट्स. स्टॅच्यूमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये परत 4 टाइप्स आहेत. पहिले कुठला आहे बघा, याच्यामध्ये फ्रॅक्वेन्सी डिफेक्ट. ओके, सब टाइप परत आहे फ्रॅक्वेन्सी डिफेक्ट. त्यानंतर सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट. सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट. नेक्स्ट आहे तो फ्रॅक्वेन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट. नेक्स्ट आहे इसको स्कॉटकी डिफेक्ट एंड फ्रेंकेल डिफेक्ट. क्या ऐसे 3 टाइप्स है. स्कॉटकी डिफेक्ट एंड फ्रेंकेल डिफेक्ट. क्या अशा तीन स्कॉटकी आणि फ्रेंकेल हा सेपरेटली, फ्रेंकेल ही सेपरेट लावून ते 4 टाइप्स. स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रेंकेल असे आपले 4 टाइप्स येतात स्टॅच्यूमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये. लक्षात घ्या, क्लासिफिकेशन आपण कसं कसं केलंय बघा. त्यामध्ये लक्षात क्रिस्टल डिफेक्ट मध्ये 3 होते, पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. बरोबर आहे. पॉइंट डिफेक्ट मध्ये आपले 3 आहेत, स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टॅच्यूमेट्रिक. तर स्टॅच्यूमेट्रिक मध्ये फ्रॅक्वेन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रेंकेल डिफेक्ट. फ्रॅक्वेन्सी, इंटरडिशियल, स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रेंकेल डिफेक्ट. आता पहिला आपण ह्याच्यातला फ्रॅक्वेन्सी डिफेक्ट बघणार. स्टॅच्यूमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मला फ्रॅक्वेन्सी डिफेक्ट आपण बघणार. त्यामुळे फ्रॅक्वेन्सी डिफेक्ट स्टॅच्यूमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मला फ्रॅक्वेन्सी डिफेक्ट पहिला टाइप. फ्रॅक्वेन्सी डिफेक्ट कधी तयार होत असतो बघा, ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड particle is missing from its regular set. Okay, during formation of crystalline solid, formation of crystalline solid, एखादा क्रिस्टलाइन सॉलिड तयार होत असताना पार्टिकल is missing from its रेग्युलर साइड. पार्टिकल त्याच्या रेग्युलर साइड पासून मिस झाला असतो. पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइड इन द क्रिस्टल लॅटिस. इन द क्रिस्टल लॅटिस. तो का इन द क्रिस्टल लॅटिस. एखाद्या क्रिस्टल लॅटिस मध्ये रेग्युलर साइडला पार्टिकल मिस झाला असतो. त्यावेळी आपला इथं इथं फ्रॅक्वेन्सी अराइज होत असते पार्टिकल मिस झाल्यामुळे. ओके, मिसिंग पार्टिकल क्रिएट्स फ्रॅक्वेन्सी. ओके, द मिसिंग पार्टिकल create frequency. Missing particle creates frequency in lattice structure.
is called vacancy defect. त्यालाच आपण काय म्हणतो vacancy defect असं म्हणतो. तर चलो एखादा क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म होत असताना कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल त्याच्या रेग्युलर साइटला मिस झाला असतो आणि तो मिसिंग झालेला पार्टिकल काय करत असतो वॅकन्सी तयार करत असतो रेग्युलर क्रिस्टल लॅटिस मध्ये. म्हणजे लक्षात घ्या अशा तिने असेल आता आपला असा एखादा क्रिस्टल लॅटिस असेल या क्रिस्टल लॅटिस मध्ये असे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपले पेंड असतील. चल का एखादा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथं अरेंज होताना मिस झाला असेल अशा तिने. ओके तर काय इथं आपली वॅकन्सी तयार झाली असतात. तर काय इथं वॅकन्सी झाली तयार झाली नाही इथं वॅकन्सी तयार झाल्या पार्टिकल मिस झाल्यामुळे वॅकन्सी तयार झाली असतात ते त्यालाच काय म्हणायचं वॅकन्सी डिफेक्ट. चल का इथं पार्टिकल पाहिजे ना. ओके त्याला वॅकन्सी डिफेक्ट असं म्हणायचं. आता मग वॅकन्सी डिफेक्ट कधी तयार होत असतो एखादा सबस्टन्स आपण हीट केला तरी सुद्धा वॅकन्सी डिफेक्ट तयार होऊ शकतो लक्षात. It is also found by okay this defect also found by okay heating of substance. एखादा सबस्टन्स आपण हीट केला असेल तरी सुद्धा हा इफेक्ट आपला तयार होत असतो लक्षात. हा डिफेक्ट पाहतो वॅकन्सी तयार होत असतो. रेग्युलर साइडला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मिक्स झाल्यावरती जी वॅकन्सी तयार होते त्याला वॅकन्सी डिफेक्ट असं म्हणणार आहे. आता या वॅकन्सी डिफेक्ट मुळे काय होतं लक्षात. आता एक पार्टिकल आपला इथं अब्सेंट आहे ना ड्यू टू अब्सेन्स ऑफ पार्टिकल अब्सेंट असल्यामुळं रेग्युलर साइडला मास ऑफ सबस्टन्स कसं होणार त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपण बघणार आहे की ड्यू टू मिसिंग ऑफ पार्टिकल्स मास ऑफ सबस्टन्स काय होणार आहे इनक्रीज होणार का डिक्रीज होणार आहे. मास ऑफ सबस्टन्स डिक्रीज होणार ना. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथे एक मिस झाले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मिस झाल्यामुळे सबस्टन्सचा मास कमी होणार आहे. मास कमी जातो व्हॉल्यूम कसं आहे व्हॉल्यूम आहे तेवढंच आहे व्हॉल्यूम चेंज झालंय का. ओके त्याच व्हॉल्यूम मध्ये पार्टिकल आपला मिस झालाय व्हॉल्यूम रिमेन सेम. व्हॉल्यूम आपला चेंज होणार नाही व्हॉल्यूम रिमेन्स सेम. व्हॉल्यूम सेम राहणार व्हॉल्यूम रिमेन्स सेम. तर व्हॉल्यूम सेम आहे मग डेन्सिटी कशी येईल सांगा. मास ऑफ सबस्टन्स कमी होणार आहे पार्टिकल मिस झाल्यामुळे मास कमी होणार आहे. व्हॉल्यूम सुद्धा व्हॉल्यूम आहे तेवढं राहणार आहे तर डेन्सिटी काय होणार डेन्सिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे ना आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे त्यामुळे मास कमी झाले की डेन्सिटी पण कमी होऊन जाईल. चल का त्यामुळे डेन्सिटी डिक्रीजेस. हे डेन्सिटी आपली काय होणार आहे डिक्रीज होणार. हे लक्षात असेल हे डेन्सिटी डिक्रीजेस. अंडरस्टँड. ते वॅकन्सी डिफेक्ट कसं आपल्याला लक्षात आलं. वॅकन्सी डिफेक्ट मध्ये काय होत असतं एखादा क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म होत असताना कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल त्याच्या रेग्युलर साइटला मिस झाला असतो आणि तो मिसिंग पार्टिकल वॅकन्सी क्रिएट करत असतो. त्या वॅकन्सी क्रिएट जी होत असते त्याला आपण वॅकन्सी डिफेक्ट म्हणत असतो. आणि हा डिफेक्ट एखादा सबस्टन्स हीट केल्यावरती सुद्धा तयार होत असतो. आणि मग ह्या सबस्टन्स मध्ये व ह्या डिफेक्ट मध्ये पार्टिकल मिस झाल्यामुळे सबस्टन्सचं मास कमी होतं व्हॉल्यूम आहे तेवढंच राहतं आणि डेन्सिटी डिक्रीज होत असते. ओके लक्षात आलं. आता त्याच्यानंतर पुढचा आहे तो आपला सेकंड टाइप कुठला आहे स्टॅच्यूमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये पहिला चला वॅकन्सी डिफेक्ट. सेकंड कुठला आहे सेल्फ इंटरडिक्शनल डिफेक्ट. तो आपण आता बघणार. आता लक्षात घ्यायचं सेल्फ इंटरडिक्शनल डिफेक्ट सेकंड टाइप आपला स्टॅच्यूमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मला.
आता हा काय सांगतोय बघायचं आपल्याला. आता सुरुवातीला इंटरडिशियल साइट कशा म्हणायचं तर इंटरडिशियल साइट मध्ये स्पेस ऑर पार्ट्स प्रेझेंट बिटवीन पार्टिकल्स ऑफ लॅटिस पॉइंट. लॅटिस पॉइंटच्या पार्टिकल मध्ये जी एम्प्टी स्पेस किंवा जी आपली पाईप्स असतात त्यांना आपण इंटरडिशियल साइट किंवा इंटरडिशियल स्पेस असं म्हणतो असतो. ओके, लक्षात घ्या. इंटरडिशियल साइट in crystal. Interstitial site in crystal is the empty space. Is empty space or voids. Is empty space or voids present in the present in between particles of lattice point. लॅटिस पॉइंटला असलेल्या पार्टिकलच्या मध्ये जी एम्प्टी स्पेस प्रेझेंट असते, एम्प्टी स्पेस किंवा जे फाईल्स प्रेझेंट असतात त्यांना आपण काय म्हणणार आहे, इंटरडिशियल साइट किंवा इंटरडिशियल स्पेस असं म्हणणार. लक्षात आहे. समजले आपण काय म्हणले. ओके, इंटरडिशियल साइट इन क्रिस्टल is the empty space of files present between particles of lattice point. एखाद्या लॅटिस पॉइंटच्या मध्ये लॅटिस पॉइंटला असणारे जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये असणारा एम्प्टी स्पेस किंवा ते फाईल्स त्यांना आपण इंटरडिशियल साइट असं म्हणणार आहे. आता लक्षात घ्या, त्या इंटरडिशियल साइट मुळे डिफेक्ट आपला कसा अराइज होत असतो लक्षात घ्या. when some particles of crystalline solid occupies interstitial site in crystal structure. Okay, some particles occupies interstitial site. Okay, काही particles, some particle occupies interstitial site in crystal lattice. Okay, crystal lattice मध्ये occupy interstitial site in crystal lattice or crystal structure. त्याला आपण काय म्हणणार आहे, इंटरडिशियल डिफेक्ट असं म्हणणार आहे. आता हा इंटरडिशियल डिफेक्ट जो आहे इज कॉल्ड सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट. सम पार्टिकल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड occupies interstitial site in crystal structure is called self interstitial defect. त्याला आपण सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट असं म्हणणार. हे इज कॉल्ड सेल्फ इंटरडिशियल. चलो आता हे कसं होणार आहे बघा. त्यामध्ये ह्या दोन टाइपचे सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट अराइज होत असतात. कधी बघा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स त्याचे टू टाइप्स आहेत. सेल्फ इंटरडिशियल टू टाइप्स अराइजेस. हे दोन टाइप्स याचे तयार होत असतात. पहिल्या वर्षात कसा होत असतो बघा. त्यामध्ये फर्स्टली कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आपले लॅटिस पॉइंटला असताना असेल, असे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आपले लॅटिस पॉइंटला असतील असे आपली एम्प्टी स्पेस असेल ना. ओके, आता इथं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अराइज होत असताना की असे अरेंजमेंट असेल कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. अरेंजमेंट मध्ये बघा दुसरा रो आपला असा येणार, इथं रो येत असताना एक एक्स्ट्रा पार्टिकल तो पुढे जाणार आहे. ओके, त्यासाठी हे सगळे बसत असतात ना, असे बसत असताना एखादा एक्स्ट्रा पार्टिकल पुढे जाऊन बसणार आहे त्या एम्प्टी स्पेस मध्ये. इंटरडिशियल साइट मध्ये काय सांगितले तुम्हाला, एम्प्टी स्पेस असणार आहे किंवा फाईल्स कुठे असणार आहे, ते लॅटिस पॉइंटच्या पार्टिकल मध्ये. हे पार्टिकल आहेत ना, हे लॅटिस पॉइंटचे पार्टिकल आहेत का नाही, हे लॅटिस पॉइंटच्या पार्टिकलच्या मध्ये एम्प्टी स्पेस आहेत नाही, फाईल्स आहेत, त्याच्यामध्ये जाऊन बसतात. लक्षात काही पार्टिकल इंटरडिशियल साइट ऑक्युपाय करतात. असे इंटरडिशियल साइट बरोबर दोघांच्या मध्ये जाऊन बसत असते. म्हणजे बेंचवर न बसता बरोबर मध्ये बसतात दोन्ही बेंचच्या मध्ये. का शक्य नाही राईट इंटरडिशियल साइट. का इतर रेग्युलर साइटला न बसता एखादा एक्स्ट्रा पार्टिकल इंटरडिशियल साइट ऑक्युपाय करत असतो. हे अशा पद्धतीने होऊ शकतं. ओके,
फर्स्टली अशा रीतीने पण होऊ शकतं, एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाइज, इथं एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय इंटरडिशियल साइड, इथं एक्स्ट्रा पार्टिकल इंटरडिशियल साइड ऑक्युपाय करतो ना. रेग्युलर सगळे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेतच ना आपले, तसं का एक्स्ट्रा पार्टिकल आहे तो इंटरडिशियल साइड इथे ऑक्युपाय करतो लक्षात घ्या, एक्स्ट्रा पार्टिकल. मग आता त्या एक्स्ट्रा पार्टिकलला इंटरडिशियल साइड ऑक्युपाय केल्यामुळे आपलं टोटल मास जे आहे ते आपलं इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, इथं मास काय होणार आहे, मास इन्क्रीज होणार ना. इथं रेग्युलर साइडला असलेले लॅटिस पॉइंट सोडून एक एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इथं प्रेझेंट झालाय, त्यामुळे मास वाढणार आहे. मास वाढणार आहे, कॉलम कसं होणार आहे, कॉलम सेम राहणार ना. ते कॉलम सेम विदाउट चेंज इन कॉलम, कॉलम सेम राहणार, त्याचा डेन्सिटी मात्र वाढणार. ते डेन्सिटी काय होणार, इन्क्रीज होणार. समजलं का, डेन्सिटी वाढणार. लक्षात घ्या, लक्षात घ्या. सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट मध्ये लॅटिस पॉइंटला जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये असणारे एम्प्टी स्पेसला किंवा फाईट्सला आपण इंटरडिशियल साइड म्हणणार आहे. त्या इंटरडिशियल साइडला काही पार्टिकल ऑक्युपाय होत असतील तर त्याला सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट म्हणणार आहे. सेल्फ मध्ये त्याच ऍटमचे पार्टिकल, एखादा एक्स्ट्रा पार्टिकल असेल म्हणजे लॅटिस पॉइंटला रेग्युलर असणार असेल ते सोडून एखादा एक्स्ट्रा पार्टिकल इंटरडिशियल साइड ऑक्युपाय करत असेल तर त्यावेळी त्या सबस्टन्सचं मास वाढत असतं, कॉलम सेम राहतं, डेन्सिटी इन्क्रीज होत असते. आता सेकंडली काय होत असतं बघा, सेकंडली याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असे आपले असतात, असे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. तर लक्षात घ्या, हा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय करतो लक्षात घ्या, रेग्युलर साइडला ऑक्युपाय करता इथे इंटरडिशियल साइडला जाऊन बसतो. लक्षात घ्या, समजा इथं असेल सेकंडली असेल. मग ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल वाढलेत का लॅटिस पॉइंटचे, तेवढेच आहे. त्यानं कुठं बसायला पाहिजे, इथं रेग्युलर त्याच्या लाईन मध्ये बसायला पाहिजे. तो इथं न बसता त्याला इथं बरं वाटतं, चल का इथे इंटरडिशियल साइडला किंवा एम्प्टी स्पेसला जाऊन बसला. त्यामुळे इथे काय झालं, इथं रेग्युलर साइड मिस करून तो इंटरडिशियल साइड ऑक्युपाय करतो. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, इथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय करणार आहे, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स occupy interstitial site and missing its regular site आणि त्याची रेग्युलर साइट तो काय करतो, मिस करतोय. आणि तो काय ऑक्युपाय करतोय रे, इंटरडिशियल साइड ऑक्युपाय करतो. रेग्युलर साइडला बसायपेक्षा तो इंटरडिशियल साइडला जाऊन बसतो. पण असं जर केलं त्यानं, असं केलं तर इथं मास डेन्सिटी कॉलम चेंज होणार आहे का, सेम राहणार ना. ते काय चेंज होणार नाही. त्यामुळे इथं मास असेल, डेन्सिटी असेल, कॉलम हे सगळं आपलं सेम राहणार, रिमेन सेम. आता हे सेम राहणार आहे, परंतु हे एक्झाम्पल कुणाचं होणार आहे आपलं, इथं व्हॅकन्सी पण तयार होणार आहे. रेग्युलर साइड सोडून इंटरडिशियल साइडला गेल्यावर व्हॅकन्सी पण तयार होणार आहे आणि इंटरडिशियल डिफेक्ट पण होणार आहे. त्यामुळे हा इंटरडिशियल डिफेक्ट आणि व्हॅकन्सी डिफेक्ट दोघांचं कॉम्बिनेशन आहे. लक्षात, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी डिफेक्ट. इथं आपली व्हॅकन्सी तयार झाली ना, इथं व्हॅकन्सी आपली तयार झाली असेल का, it is combination of vacancy defect and self interstitial defect. दोघांचं कॉम्बिनेशन आहे, सर का सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट. ते सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट ह्यांचं कॉम्बिनेशन असतं. ते सेकंड केस साठी कसं का समजलंय का, ही सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट मध्ये दोन असतात. तेच ऍटम रेग्युलर साइड ऑक्युपाय करून एखादा पार्टिकल एक्स्ट्रा, ओके, एक्स्ट्रा इंटरडिशियल साइड ऑक्युपाय करतो. आणि इथं पार्टिकल तेवढेच आहे, एक्स्ट्रा पार्टिकल कुठला आला नाही, तोच रेग्युलर साइड ऑक्युपाय न करता इंटरडिशियल साइड ऑक्युपाय करतो. हे व्हॅकन्सी डिफेक्ट आणि
सेल्फ इंटरडिक्शन डिफेक्टचं एक्झाम्पल आहे. इथे कुठलाही ऍटम लॉस किंवा गेन होत नाही त्याच्यामध्ये. ओके, त्यामुळं मास सेम राहणार आहे, डेन्सिटी सेम, व्हॉल्यूम सेम राहणार आहे. लक्षात. आता हा आपला सेल्फ इंटरडिक्शन डिफेक्ट आपला झालेला आहे. पुढचा याच्यामध्ये आहे तो आपला स्कॉटकी डिफेक्ट आहे.